वाजतायत आणि आता प्रसारित करत आहोत फोन इन आपली आवड हा कार्यक्रम. सादर करते आहेत प्रसाद कुलकर्णी. हॅलो, नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. हॅलो, नमस्कार सर. मी नारायण पेठेतनं सिद्धाराम गुंजोटी बोलतोय. नमस्कार सिद्धाराम. नमस्कार सर. मला आनंद मठ या चित्रपटातलं वंदे मातरम हे गीत ऐकायचं होतं साहेब. हा सिद्धारामजी, हा कार्यक्रम आहे मराठी गीतांचा, त्यामुळे याच्यात आपण मराठी गीत ऐकणार आहोत. हा, मराठी गीत ठीक आहे. कोणतंही आपल्याला वंदे मातरम ऐका सिद्धारामजी, ऐका. आपण असं करूया, वंदे मातरम चित्रपटातलंच सुधीर फडके आणि सहकारी यांनी गायलेलं वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम हे गदिमांचं गीत आहे. खूप सुरेख गाणं आहे साहेब. खूप सुंदर खूप सुंदर. हा, तर ते गाणं आपण ऐकूया बाबूजी आणि सहकारी यांच्या स्वरामध्ये, आणि त्या वंदे मातरम या गीताची आठवण या गदिमांच्या शब्दातून आपण करूया. ओके सर, थँक्यू. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. नवनाथ शिंदे बोलतोय. प्रसाद कुलकर्णी सर. नवनाथजी बोला. तर वंदे मातरम गीताला जवळजवळ नाही का, जवळ नाही, 150 वर्ष पूर्ण झाली. वर्ष पूर्ण झाले, बरोबर, म्हणजे म्हणायला हरकत नाही. हो. तर त्या निमित्ताने जे आता देशाची सेवा करतात त्यांना पण खूप खूप शुभेच्छा देऊ, आणि ज्यांनी देशासाठी आपला प्राण गमावला हो त्यांना एक आपण आदरांजली वाहूया, नाही का. बरोबर. हो. तर चालेल. मग त्यासाठी आता मी ना थोडस आपला आहे आजचा दिवस तर थोडं तुम्हाला म्हणून मी दाखवतो. मग तेच गाणं लावा. बर. वेद मंत्राहून वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम. मावलीच्या मुक्ततेत यज्ञ झाला भारती, त्यास लाखो वीर देती जीवितांच्या आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. वा नवनाथजी, बाबूजी आणि सहकारी यांनी गायलेलं गदिमांचं हे सुंदरसं गीत आहे. हो. आणि जे वर्णन केलेलं आहे त्याप्रमाणेच स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये वंदे मातरम या 2 शब्दांनी अक्षरशः चमत्कार घडवलेला होता. आणि आणि पुणे अंध शाळेमध्ये या कार्यक्रमाला बक्षीस घेतलं होतं मी. अरे वा, छान या गाण्याला. बर. चालेल. ठीक आहे नवनाथजी, ऐकूया बाबूजींनी गायलेलं हे सुंदरसं गीत. नक्कीच, तुम्ही आस्वाद घ्या. धन्यवाद. वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम. वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम. माऊलीचा मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीविताच्या आहुतीनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम. यात मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले, शस्त्रधारी निष्ठुराशी शांतिवादी झुंजले. शस्त्रहीना एक लाभे शस्त्र वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम. निर्मिला हा मंत्र जानी आचरेला झुंझुनी, ते हुतात्मे देवतारे स्वर्गलोकी जाऊनी. गातयांच्या आरती
मातीचे गीत वंदे मातरम, गीत वंदे मातरम, गीत वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वेद मंत्रावून आमा वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम. नमस्कार. आकाशवाणी पुणे. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. आपलं स्वागत आहे. मी संभाजी कांबळे झरे तालुका करमाळा बोलतो. संभाजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. माझं आवडीचं गीत मला आज ऐकायचं, सोमवारी ऐकायचं आहे. हा हा, कोणतं? चाफा बोलेना चाफा चालेना, चाफा बोले ना, खंत करेना. बर बर. संभाजी, लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे. कवी बी यांचं गीत आहे. हम्म. हा, ऐकूया मग. चालेल, चालेल. ऐकूया. धन्यवाद. चाफा बोलेना चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना, चाफा बोलेना चाफा केल्या फुलेना, चाफा बोलेना. गेले आंब्याच्या बनी म्हटली मैनस वेगाणी, गेली आंब्याच्या बनी म्हटली मैनस वेगाणी, आम्ही गळ्यात गळे मिळवून रे गेले केतकीच्या बनी, गेले केतकीच्या बनी, गंध दरवळ लावणी नागासवे गळाले देह भान रे, चल ये रे गड्या नाचोडू घालू फुगड्या, चल ये रे गड्या नाचोडू घालू फुगड्या, खेळू झिम्मा झिंपुरी 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 झिंपा. चाफा बोलेना चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना, चाफा बोलेना. हे विश्वाचे अंगण आम्हा दिले आहे आंदण रे, हे विश्वाचे अंगण आम्हा दिले आहे आंदण, उणे करू आपण दोघे जण रे, उणे करू आपण दोघे जण रे, जन विषयाचे किडे, जन विषयाचे किडे यांची धाव बाह्याकडे, आपण करू शुद्ध रसपान रे, चाफा फुले आला फुलून तेजी दिशा गेल्या आटून, चाफा फुले आला फुलून तेजी दिशा गेल्या आटून, कोण मी चाफा कोठे दोघे जण रे, चाफा बोलेना चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना, चाफा बोलेना. नमस्कार. नमस्कार सर. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. आपलं स्वागत आहे. हो, मी नगरहून बोलतो साहेब. हा, आपलं नाव? माझं नाव कन्हैयालाल आहे सर. कन्हैयालाल. नमस्कार कन्हैयालालजी. नमस्कार नमस्कार. बोला, कोणतं गाणं ऐकूया आजच्या कार्यक्रमात? पिंजरा चित्रपट आहे. हा, दिसला ग बाई दिसला. वाह, दिसला ग बाई दिसला. हो. हा. उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आहे. हो हो, राईट राईट. वा, फारच छान गीत. कन्हैयालालजी, खूप खूप धन्यवाद फोन केला त्याबद्दल. आणि तुमच्या आवडीचं हे पिंजरा चित्रपटातलं गीत. येस सर. धन्यवाद.
शोध कुठं शोध कुठं शोध कुठं दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला मला बघून गालात हसला ग बाई हसला दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला मला बघून गालात हसला ग बाई हसला कडी अंगान उभाने अडवा त्याच्या रूपात गावरान गोडवा ग त्याच्या रूपात गावरान गोडवा गडी अंगान उभाने अडवा त्याच्या रूपात गावरान गोडवा ती जाळ मुखडा सोन्याचा तुकडा ती जाळ मुखडा सोन्याचा तुकडा काळजामध्ये ठसला ग बाई बाई काळजामध्ये ठसला काळजामध्ये 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 दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला मला बघून गालात हसला ग बाई हसला माझ्या राजाचं न्यारा डोलं डाव्या डोळ्यात देतोय कौलं माझ्या राजाचं न्यारा डोलं डाव्या डोळ्यात देतोय कौलं लहरी पटका म्हणेल फटका लहरी पटका म्हणेल फटका भोल हुरी खुसला ग बाई बाई भोल हुरी खुसला भालपुरी भालपुरी दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला मला बघून गालात हसला ग बाई हसला नमस्कार हॅलो. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. हा नमस्कार सर. सर मी गोवर्धन तालुका रिसोड जिल्हा वाशिमवरून रवींद्र आव्हाड बोलतो सर. रवींद्रजी नमस्कार. बोला, कार्यक्रमात स्वागत आहे. हॅलो. तर सर आज दैवत या चित्रपटातलं गीत ऐकवा सर मला. दैवत. हा दैवत उषा मंगेशकर यांनी गायलेलं आहे. थंडीचं परगावी जायचं नाही राया थंडीचं परगावी जायचं नाही. बर बर बर, चालेल चालेल. बर बर. तर आमचे वसारीचे एकनाथ काळे, आमचा संपूर्ण पवार परिवार आणि तन्वी देवगोरे आणि विहान देवगोरे. चालेल चालेल. सगळ्यांना मिळून हे गीत ऐकतो आहे दैवत चित्रपटातलं. हो सर. धन्यवाद धन्यवाद. अहो गारठा पडलाय या तुम्ही घरला गारठा पडलाय या तुम्ही घरला हुड हुड भरली करू मी काय थंडीच परगावी जायात नाही राया थंडीच परगावी जायात नाही थंडीच परगावी जायात नाही राया थंडीच परगावी जायात नाही. जीव झाला थोडा शिणगार सोळा गुलाबी शेज
आता म्हणते काय थंडीच परगावी जायात नाही राया थंडीच परगावी जायात नाही थंडीच परगावी जायात नाही राया थंडीच परगावी जायात नाही या तुम्ही जोडीन शेकोटी पेटवू फिरती जाऊ मारून इटीत मिटवू या तुम्ही जोडीन शेकोटी पेटवू फिरती जाऊ मारून इटीत मिटवू रातभर जागत बसूया शेकत असं रातभर जागत बसूया शेकत कडाक्याचा गारठा झोंबणार नाही थंडीच परगावी जायात नाही राया थंडीच परगावी जायात नाही थंडीच परगावी जायात नाही राया थंडीच परगावी जायात नाही नमस्कार. नमस्कार सर, प्रकाश साहेब नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. थँक्यू. हो सर, मला एक गाणं ऐकायचे सर. हा, कोणतं? मंगेश पाळगावकरचे आपलं सुधीर बघेचे गाणं ऐकायचे. सुधीर फडके यांनी गायलेलं. रामेश्वरी. हा, हो हो हो. हा, कुठे शोधीशी रामेश्वरी काय होते ते गाणे ऐकायचे सर. कुठे शोधीशी रामेश्वर. हो हो हो. मंगेश पाळगावकरचे गाणे. हो 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 लेखक मंगेश पाळगावकर आहे. हो 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 सुधीर बडकेचे आवाज आहे. हो 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 तेच म्हटलं. आवाज आहे, त्यांचा आवाज आहे. हो, कुठे शोधीशी रामेश्वर असं गीत आहे ते. हो हो सर, हो सर, हो सर. हो, चालेल. आपलं नाव सांगा. धनेंद्र शहा बोलतोय. अच्छा, धनेंद्र. हो, धनेंद्र शहा बोलतोय. बर मी बर आहे आंधे व्यक्ती आहे. बर बर मी आंधे व्यक्ती आहे. तर ते मला गाणं कधी ऐकायला मिळत नाही. मला ते गाणं मला लय आवडतं ते गाणं ते. बर बर आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरतून लावतो, पण आता तुम्हाला हे ऐकायला मिळेल सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळात आणि मंगळवारी दुपारी 12:30 ते 1 आणि 2:30 ते 3 या वेळामध्ये विविध भारती बरोबर. अच्छा. हा, ठीक आहे. चालेल. ऐकूया धनेंद्रजी. धन्यवाद. ओके, थँक्यू सर. कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी कुठे शोधिसी रामेश्वर. झाड फुलानी आले बहरून ऊन पाहिले डोळे उघडून झाड फुलानी आले बहरून ऊन पाहिले डोळे उघडून वर्षा काळी पाऊस धारा तुलान दिसला त्यात इशारा वर्षा काळी पाऊस धारा तुलान दिसला त्यात इशारा काय तुला उपयोग आंधळा काय तुला उपयोग आंधळा दीप असून उशाशी कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी कुठे शोधिसी रामेश्वर.
रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा कधी न घेऊन नांगर हाती पिकविलेस मातीतून मोती कधी न घेऊन नांगर हाती पिकविलेस मातीतून मोती हाय अभाग्या भगवेने सुन हाय अभाग्या भगवेने सुन घर संन्यासून जाशी कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी कुठे शोधिसी रामेश्वर. देव बोलतो बाळमुखातून देव डोलतो उंच पिकातून देव बोलतो बाळमुखातून देव डोलतो उंच पिकातून कधी होऊनी देव भिकारी अन्नासाठी आर्त पुकारी कधी होऊनी देव भिकारी अन्नासाठी आर्त पुकारी अवती भवती असून दिसेना अवती भवती असून दिसेना शोधितोस आकाशी कुठे शोधिसी रामेश्वरी अन कुठे शोधिसी काशी कुठे शोधिसी रामेश्वर. नमस्कार. नमस्कार. वंदे मातरम. वंदे मातरम. आपलं स्वागत आहे फोन इन आपल्या आवड कार्यक्रमात. बोला. कुलकर्णी बोलता ना आपण? हो नमस्कार. नमस्कार. मी विठ्ठल देशपांडे मिरज. नमस्कार विठ्ठलजी, आपलं स्वागत आहे. हा आज खरोखर आज माझं एक भाग्यच म्हणावं लागेल की वंदे मातरम गीताला 150 वर्ष आज पूर्ण होतात आणि त्याच दिवशी आपलं रेकॉर्डिंग आहे. हो खरंच आहे खरंच आहे खरंच आहे. त्याच दिवशी माझा फोन लागलेला आहे. हो हो त्या मॅरेथॉन मध्ये मी जिंकलो आज. खरंय 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 खरंय. आणि केवळ या म्हणजे वंदे मातरम या घोषमंत्राचाच हा विजय असं म्हणायला हरकत नाही. अगदी अगदी. तुम्ही वंदे मातरम म्हणलं आणि तुम्ही विजयी झालात असं आहे. अगदी. आणि या फोनचा आपल्याला फोन लावायचा म्हणजे ही मॅरेथॉनच असते. हो अगदी खरंय अगदी खरंय. मॅरेथॉन आहे, सगळे पळत असतात. हा पण कोण पोचेल हे कोणाला सांगता येत नाही. हा बरोबर म्हणूनच म्हटलं. बरोबर. बोला विठ्ठलजी, कोणतं गाणं ऐकूया? आज गाणं ऐकायचं आहे लपवशील तर हिरवा चाफा. लपविलास तू हिरवा चाफा. हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल का. चालेल, जरूर जरूर. हा कारण कसं आहे, एक तर भारत मातेवरचं प्रेम आणि आपल्या आवडत्या व्यक्तीवरचं प्रेम. हो खरं. दोन्ही अर्थाने ते गाणं ऐकायचं आहे. मालती पांडे यांनी गायलेलं सुंदर संगीत आहे. हो तर जरूर ऐकूया. आणि अर्थातच वंदे मातरम या शब्दाची काय किमया आहे हे तुम्ही अनुभवली असेल. हो तुमच्या आवाजातनं तुम्ही ज्येष्ठ व्यक्ती आहात हे कळतं आहे. अगदी अगदी. तर त्यामुळे तुम्ही तो काळ बघितलेला आहे. आणि अजूनही म्हणजे मी सांगतो की त्याच्यासाठी काही स्वातंत्र्यपूर्व काळातच जायला हवं असं नाही, पण अजूनही वंदे मातरम असं म्हटलं की खरोखर अंगात हे वेगळं स्फुरण चढतं आपल्या. अगदी. आणि मी तसं आकाशवाणीशी पुणे केंद्राशी फार जवळच आहे, कारण माझे मित्र गुलाणी, नंतर आपले रत्नाकर गोखले वगैरे असे बऱ्याच लोकांशी संगीत ह्याच्यातल्या लोकांशी माझं तिथे येणं जाणं होतं त्यांच्यामुळं. वा वा, छान छान. हा त्यामुळं बरोबर बरोबर. म्हणजे आकाशवाणी पुणे केंद्राशी तुमचा तसा संबंध आहेच आहे.
आहे आहे. बर बर बर. एवढंच तुम्हाला आठवण करून देतो विठ्ठलजी की आमच्या दिवसाची सुरुवात ही वंदे मातरमनीच होते. आपण जाणता म्हणजे प्रसारणाची सुरुवात वंदे मातरमनी आणि प्रसारणाचा शेवट जय हिंद या शब्दाने होतो. हो हो तर त्यामुळे वंदे मातरमचं महत्व आमच्याही या सगळ्या क्षेत्रामध्ये खूप महत्वाचं आहे. अगदी. तर त्यामुळे निश्चितच आनंद होतोय की अशा या वंदे मातरम अद्याक्षर असलेल्या या गीताचा आपण 150वा वाढदिवस साजरा करतो आहोत. अगदी. चालेल चालेल. धन्यवाद. ऐकूया विठ्ठलजी मालती पांडे यांनी गेलेले गीत. धन्यवाद. धन्यवाद. वंदे मातरम. वंदे मातरम. लपविलास तू हिरवाचा लपविलास तू हिरवाचा सुगंध त्याचा छपेल का प्रीतल पवनी लपेल का प्रीतल पवनी लपेल का जवळ मने पण दूर शरीर जवळ मने पण दूर शरीर नयन लाजरे चेहरे हसरे नयन लाजरे चेहरे हसरे लपविलेस तू जाणून सारे लपविलेस तू जाणून सारे रंग गालिता छपेल का प्रीतल पवनी लपेल का प्रीतल पवनी लपेल का क्षणात हसणे क्षणात रुसणे उन्हात पाऊस पुढे चांदणे क्षणात हसणे क्षणात रुसणे उन्हात पाऊस पुढे चांदणे हे प्रणयाचे देणे घेणे हे प्रणयाचे देणे घेणे घडला वाचून चुकेल का प्रीतल पवनी लपेल का प्रीतल पवनी लपेल का गंभीर होणे पुरे बहाणे गंभीर होणे चोरा तुझ्या मनी चांदणे चोरा तुझ्या मनी चांदणे चोर ही जाणे चंद्र ही जाणे चोर ही जाणे चंद्र ही जाणे केली चोरी हपेल का प्रीतल पवनी लपेल का प्रीतल पवनी लपेल का लपविलास तू हिरवाचा भाव लपविलास तू हिरवाचा भाव सुगंध त्याचा छपेल का प्रीतल पवनी लपेल का प्रीतल पवनी लपेल का. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. नमस्कार. मी मुक्काम वाघाळे पोस्ट रांजणगाव गणपती तालुका शिरूर जिल्हा थोरात गुरुजी बोलत आहे. थोरात गुरुजी बोला बोला बोला. नमस्कार कुलकर्णी साहेब. बोला बोला. नमस्कार. नमस्कार. आता या कार्तिक वद्य एकादशीला आळंदी येथे महाराष्ट्रातून लाखो भाविक जमतात. हो बरोबर आहे. हजारो दिंडे येतात. हो हो हो. ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी वारकरी संप्रदाय या ठिकाणी येत असतो. बरोबर बरोबर. तर त्या निमित्ताने एक अभंग ऐकावा वाटतो. इंद्रायणी काठी लागेली समाधी. इंद्रायणी काठी देवाची आळंदी. लागेली समाधी ज्ञानेशाची. वा वा वा. फार छान. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातला अभंग आहे. भीमसेन जोशी यांच्या आवाजातला अभंग आहे. तर तो अभंग ऐकावा असं वाटतं.
हो चालेल चालेल. आणि हा अभंग आमची पत्नी सत्यभामा थोरात हा आणि आमचे मित्र बबनराव रंधवे यांना ऐकायचं आहे. आणि महाराष्ट्रातील लाखो भाविक वारकरी संप्रदायातील हे अभंग ऐकतील. चालेल चालेल जरूर. मला असं वाटतं की गदिमांचं अतिशय सुंदर असं अभंग वाटणारं असं हे गीत आहे. हा हा. तर ते आपण जरूर ऐकूया. हो हो. चालेल ऐकूया. धन्यवाद. ओके धन्यवाद. इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी ज्ञानी अंतरादा भोगतो राणी ज्ञानी अंतरादा ज्ञानी अंतरादा ज्ञानी अंतरादा ज्ञानी अंतरादा ज्ञानी अंतरादा भोगतो राणी नाथती वैष्णव नाथती वैष्णव वैष्णव नाथती वैष्णव नाथती वैष्णव नाथती वैष्णव नाथती वैष्णव नाथती वैष्णव नाथती वैष्णव मागे पुढे इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची गो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे हो मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड 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 अंगणात झाड अंगणात झाड अंगणात झाड कैवल्यात कैवल्यात इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. हो सर धन्यवाद. हा आपलं नाव सांग. आपलं नाव सांगा. माझं नाव पुष्पा जैन बोलते मी औरंगाबाद इथून. हा बोला पुष्पाताई. हा तर मला एक गीत द्यायचं हेच नवरा पाहिजे मधले. योच नवरा पाहिजे. हा आला थंडीचा महिना. आला थंडीचा महिना. चालेल 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 पुष्पाताई आपण जरूर ऐकूया हे गीत. दोन नाव घ्या सर. तुम्ही घ्यायची मी ऐकायची. हो माझी बहीण आहे छायारत्न बारके. बर. माझा भाऊ आहे सुरेश जैन बावरगाव इथून रमेश जैन. बर बर बर. आणि माझी मुलगी आहे ज्योती ज्योती काळे. हा कोणाचं नाव विसरू नका. हा विसरू नका कोणाचं नाव नाही तर गडबड होईल. हो नाही नाही गडबड नाही माझे मिस्टर आहे तुम्हाला तर माहिती आहे. ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत आहे. आणि मला असं वाटतं की पुष्पाताई हे थंडीत गाणं आपल्याला नक्कीच आठवतं याचं. तर त्यामुळे हे गीत आपण ऐकूया. ह्योच नवरा पाहिजे या चित्रपटातलं. धन्यवाद. हो सर धन्यवाद. आला थंडीचा महिना आला थंडीचा महिना झटपट ते कोटी पेटवा मला लागलाय खोकला मला लागलाय खोकला मधात बोट कोणी साठवा मला लागलाय खोकला.
स्वप्नात येतोय, रोज स्वप्नात येतोय रांगोत देखणं बाळ. त्याच्यासाठी मी मांडलाय पाळ, मन घेतलाय खेळ. झोप लागना बाई ग, झोप लागना बाई ग, सख्याला निरूप पाठवा. मला लागलाय खोकला, मला लागलाय खोकला, मधात बोट कोणी काटवा. मला लागलाय खोकला. तुमच्यासाठीच आले मोडून माझं मी लग्न. द्या सोडून घरदार चला की माझ्या मागणं. असं किती चालायचं नुसतंच दुरून बघणं. तुमच्या वाचून झालंय मला बी अवघड जगणं. लई वाढलंय दुखणं, लई वाढलंय दुखणं, खात्रीचा हकीम भेटवा. मला लागलाय खोकला, मला लागलाय खोकला, मधात बोट कोणी काटवा. मला लागलाय खोकला. नका बिचकू पाहुणे, किती तुम्हा सांगावं. घ्या पुढ्यात मजला प्रेमानं पुरवाळावं. पाया पडते मी तुमच्या, पाया पडते मी तुमच्या, थोडंस ऐका लक्षावं. बांधा गळ्यात डोरलं सोडून तुमचं नाव. कसं मायेचं पाखरू, कसं मायेचं पाखरू, झोपलंय हलवून उठवा. मला लागलाय खोकला, मला लागलाय खोकला, मधात बोट कोणी काटवा. आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा. मला लागलाय खोकला, मला लागलाय खोकला, मधात बोट कोणी काटवा. मला लागलाय खोकला. हॅलो, नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. हा नमस्कार सर. बोला बोला. बरेच वेळा ट्राय केला, लागला नाही. अशी आज दुसऱ्यांदाच बोला बोला. आपलं नाव सांगा. लागला तर गोरख पवार. हा गोरख पवार. नमस्कार गोरखजी, बोला. माझा फोन मे मध्ये लागला होता. हरकत नाही, हरकत नाही, काहीच हरकत नाही. ओके, तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमात. हा, कोणतं गाणं ऐकूया? हा सागरी किनारा. बर, मुंबई. गंधवार. हा, मुंबईचा फौजदार चित्रपटातलं. हा हा सर, गाणं फार सुंदर आहे ते. हो हो हो. बऱ्याच वेळा वाटलं फोन लावायला, आपण कंटाळून जातो लावून लावून सर. साहजिक आहे, इलाज नाही काही. अर्ध्या तासात बरेच जण फोन करत असतात. हा बरोबर बरोबर आहे सर, बरोबर. आणि काय होतं, बरेच वेळा आम्ही श्रोत्यांना सांगत असतो की ज्यांनी एकदा फोन केलाय त्यांनी 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर फोन करा. पण नाही, तुम्ही प्रत्येक सांगत असतात, श्रोत्यांना कळायला पाहिजे ते. प्रत्येक श्रोते ऐकत नाही, श्रोते फोन करत राहतात. आणि काही काही आवाज बदलून किंवा नंबर बदलून लावतात फोन. हो हो, म्हणजे आम्हाला हे कळत असतं की लोक आवाज तोच ठेवतात पण नावं वेगळी सांगतात काहीतरी. आणि आमच्यासारख्या श्रोत्यांचं काय होतं, मग दुसऱ्या दिवशी कार्यक्रम आला का तेव्हा आम्हालाही वाटतं की आमचाही फोन लागायला पाहिजे, बरोबर, नाव यायला पाहिजे. बरोबर बरोबर. पण आता कसे आता तुम्ही तरी ते काय करणार, तुम्ही वारंवार सांगत असा श्रोत्यांना, पण श्रोते ऐकत नाही. काही इलाज नाही. आता काही वेळेला श्रोत्यांचं प्रेमच इतकं असतं की ते आम्ही श्रोत्यांचं प्रेम म्हणूनच घेतो. पण असं होतं की सगळ्यांचंच प्रेम आमच्यापर्यंत पोहोचावं असं वाटत असतं ना. असं आहे. चाल गोरखजी, आपण हे मुंबईचा फौजदार चित्रपटातलं सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत ऐकूया. थँक्यू सर. चालेल, ऐकूया. धन्यवाद. ओके ओके, धन्यवाद. हा सागरे किनारा, हा सागरे किनारा,
ओला सुगंध वारा हा सागरे किनारा, ओला सुगंध वारा ओला मिठीत आहे हा रेशमी निवारा, हा रेशमी निवारा. हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा, हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा, ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा, अंगावरी शहारा. हा सागरी किनारा. सागरे किनारा. होते अजाणता मी ते छेडले तराणे, होते अजाणता मी ते छेडले तराणे, स्वीकारल्या सुरांचे आले जुळून गाणे, हा रोम रोम गाई, हा रोम रोम गाई, गातो निसर्ग सारा, ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा, हा रेशमी निवारा. हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा, हा सागरी किनारा. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. नमस्कार, मी रामहरी कदम बोलतोय, मुक्काम पोस्ट पिंपरखेड, बोडवण तालुका, जिल्हा बीड. रामहरीजी, आपलं स्वागत आहे या कार्यक्रमात. बोला, आज कोणतं गाणं ऐकूया? आज ते ह्याच्यामधलं चिमणी पाखरू मधलं. चिमणी पाखरं. हा, दोन पाखराचा संसार. चालेल. माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. हा, चालेल चालेल, ऐकूया. आपले हे श्रोतेचे नाव घ्या. हो, तुम्ही घ्यायची आणि आम्ही ऐकायची आणि आम्ही ऐकवायची. सांगा. अभिमान साबळे, हा, बळीराम साबळे, हा, बळीराम देवडकर, रामा शिंदे टेलर, हा, धारोळके, जलालभाई. वा, चालेल. सगळ्यांना मिळून चिमणी पाखरं चित्रपटातलं गीत ऐकवतो आहे. धन्यवाद. 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 माझ्या घरात गोकुळ झालं, मन आनंदानं झालं. माझ्या घरात गोकुळ झालं, मन आनंदानं झालं. जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. माझ्या घराच गोकुळ झालं, मन आनंदानं न्हालं. माझ्या घराच गोकुळ झालं, मन आनंदानं न्हालं. जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, माझा सोन्याचा संसार,
राजा राणीचा दरबार. घालता वाऱ्यानं वेल बहरते नवी नवी. शीळ घालता वाऱ्यानं वेल बहरते नवी नवी. अशी कशाची जादू घडली, मलाच माझी पडली. हे अशी कशाची जादू घडली. नवच दिसतंय सारण माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. फुलवूया कळी पाकळी प्रीतीची. तुझी मला माझी तुला ओढ लागली संगतीची. मधिया फुलवूया कळी पाकळी प्रीतीची. बघ डोळ्यात माझ्या राणी मला दिसली प्रेम कहाणी. बघ डोळ्यात माझ्या राणी मला दिसली प्रेम कहाणी. देव स्वप्नाला आकारण माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. हा, मी धनंजय पवार बोलतोय निगडीतून. धनंजयजी आपलं स्वागत आहे, बोला बोला. हा, मागे दिलं होतं मी 2-3 महिन्यापूर्वी गाणं, पण ते काय आलंच नव्हतं, त्यामुळे म्हणलं. हरकत नाही, हरकत नाही, काही कारण असतात त्याला. तर आता तुम्ही सांगा, आपण नक्की प्रयत्न करूया गाणं लावायचा. आता गाणं ऐकायचंय बघा मला. काल रात्रीला सपान पडलं सपनात आला तुम्ही, ते गाणं ऐकायचंय. हो चालेल. आणि कोणाकोणाला ऐकायचंय त्यांची नावं? अनिता पवार, स्नेहल पवार, बर, पल्लवी उपासे, नागेश नेकनवरे. चालेल. एकटा जीव सदाशिव चित्रपटातलं हे गीत आहे, उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं. हो हो, चालेल 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 चालेल. फोन केला त्याबद्दल धन्यवाद. आणि हे गीत ऐकूया दादा कोंडके यांच्या चित्रपटातलं. धन्यवाद. हा, चालेल. सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले. काल रात्रीला सपान पडलं सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले. अन गालावरती खुणा बघून आई म्हणाले काय घडले. आता सांगू कशी बोलू कशी नाव कुणाचं घेऊ कशी मी. माझी मंजुळा गोड तुझा गळा दुरून ग पाहू नको. रंगानं तू गोरी ग दिसतेस पोरी, जवळ ये लाजू नको. ये जवळ ये लाजू नको. ये जवळ ये लाजू नको. काल रात्रीला सपान पडलं सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले. अन गालावरती खुणा बघून आई म्हणाले काय घडले. आता सांगू कशी बोलू कशी नाव कुणाचं घेऊ कशी मी. धरला माझा हात तुम्ही अन मी ओरडले पुरे करा बाई सपना मंदिर. भीत किती पण तुम्ही म्हणाला डाव आजचा करू पुरा बाई
वरती खुणा बघून काय म्हणाले काय घडले आता सांगू कशी बोलू कशी नाव कुणाचं घेऊ कशी मी तू भिरभिरत बा करू ग बघतोय धरू तरी मला गावना झालो तुझ्यावर खुशी तू माझी मिशी तुझ्या बिन रावना चल गवतात शिरून गंमत करू उगाच येळ आता लावू नको रंगान तू गोरी ग दिसतेस पोरी जवळ ये लाजू नको ये जवळ ये लाजू नको ये जवळ ये लाजू नको दाटवनामध्ये गाठून बसला तुम्ही विचारलं काय अहो सपना म्हणजे गोंधळून मी दिली कबुली मलाच कळलं नाही काय सपना म्हणजे चुकी समजली ध्यानात आले घाबरून मी धडपडले अन गालावरती खुणा बघून काय म्हणाले काय घडले आता सांग कशी बोलू कशी नाव कुणाचं घेऊ कशी मी अग सांग तुझ्या बापाला ग सपनात आला सदाशिव शेजारी आला सदाशिव शेजारी डोळ्यानं ग केली मस्करी खुणा उमटल्या गालावरी काय होईल ते होऊ दे कोर्टात जाऊ दे फिकीर त्याची करू नको रंगानं तू गोरी ग दिसतेस पोरी जवळ ये लाजू नको ये जवळ ये लाजू नको ये जवळ ये लाजू नको नमस्कार. हॅलो, आपली आवड ना? हो, कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. आपलं स्वागत आहे. नमस्कार, आपण प्रसाद कुलकर्णी बोलताय ना? हो, नमस्कार. हो, आपले आकाशवाणीचा कार्यक्रम होता टिळक स्मारकला. हो हो झाली होती. हो, बरोबर. आपलं नाव सांगा. राधिका बुधनेर. हा, राधिकाताई, बोला बोला. आज कोणतं गाणं ऐकूया कार्यक्रमात? आज माझ्या नातीचा 11 ऑक्टोबरला वाढदिवस झाला. बर बर. आणि नातवाचा 1 नोव्हेंबरला. अरे वा, छान. बर. मग त्यांच्यासाठी प्रकाशात जे तारे तुम्ही अंधारावर रुसा मोहम्मद रफी यांनी गायलेलं ते गाणं. आणि मुलांच्या आजोबांना पण मोहम्मद रफी फार आवडतात. अरे वा, बर. गाणी. बर. मग हे तिघांच्याही आवडीचं म्हणून हे गाणं लावायचं. मला असं वाटतं की खूप छान जी मोहम्मद रफींनी मोजकीच मराठीतली गाणी गायलेली आहेत त्यातलं हे सुंदरसं उमाकांत काणेकर यांचं गीत आहे. आणि खरोखर छान संदेश आता हा मुलांना दिलेला आहे की तुम्ही हसत राहिले पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावर हसू राहील हेच आपलं काम आहे. असे ठराविकच गाणी आहेत ना वाढदिवसासाठी. हो हो. आता मग हे लावलं. आता मुलं, आता नात माझी 10वीला आहे. बर बर. आणि नातू आहे तो 4थीला आहे. वा, चालेल. दोघांनाही आपण शुभेच्छा देऊया. आणि हे मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं गाणं ऐकूया, त्यांना आशीर्वाद म्हणून. चालेल. धन्यवाद. धन्यवाद. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलानो हसा प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलानो हसा हसा मुलानो हसा
तुम्हा बोलवी ती फुलराणी खेळ खेळती वारा पाणी तुम्हा बोलवी ती फुलराणी खेळ खेळती वारा पाणी आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा हसा मुलानो हसा हसा मुलानो हसा हसण्यासाठी जन्म घेतला रडणे हाना धर्म आपुला हसण्यासाठी जन्म घेतला भारत भूच्या आदर्शाचा मनी उमटू दे ठसा हसा